ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। वसुदैव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दिवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कलाकुसरी कायजनेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबा माऊली जगद्गुरु श्री तुकाराम महाराज नाथ महाराज सर्वांना वंदन करतो। परमपूज्य काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, तुम्हा सर्वांना नमस्कार। आणि आजचा ज्ञानेश्वरीचा पुढचा भाग आता आपण सुरू करत आहोत। कालच ज्ञानेश्वरीला सुरुवात झालेली आहे। बऱ्यापैकी आपण पहिल्या ओवीचा अर्थ समजावून घेतलेला आहे। फार गहन अर्थ आहे त्यामध्ये। डॉक्टर काका नेहमी म्हणतात की ज्यावेळी ज्यांना पहिली ओवी समजली ज्ञानेश्वरीची त्यांना ज्ञानेश्वरी पुढील ज्ञानेश्वरी समजायला काय अडचण येणार नाही। त्यामुळे पहिल्या ओवीचा विशेष करून अभ्यास व्हावा आणि कालच्या प्रवचनामधून आपण त्याचे सगळे अँगल्स जे आहेत ते पाहिलेले आहेत। ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा एक गणेशाचं रूपक केलेलं आहे माऊलीने आणि गणेशाचं रूपक करून ज्ञानेश्वरी मांडायला सुरुवात केलेली आहे। सर्व ग्रंथांचं वैशिष्ट्य आहे। सगळ्या ग्रंथांची सुरुवात श्री गणेशाय नमः, श्री सद्गुराय नमः वगैरे वगैरे, श्री काय सरस्वती नमः अशी होते। पण ज्ञानेश्वरीची सुरुवात अनेकांना प्रश्न पडतोय, ज्ञानेश्वरीची सुरुवात श्री गणेशाय नमःनं का झाली नाही? ज्ञानेश्वरांना लक्षात आलं नाही की काय? पण त्याने जो गणेश मांडलाय ना तो दुसऱ्या कुणाला मांडता आला नाही, ही मात्र त्यातली खुबी आहे। ही प्रत्येक ओवी जर पहिली एक 10, 15, 20 ओव्यापर्यंत जर आपण बघितल्या त्या ओव्यामधने जो गणेश मांडलाय तो गणेश फार वेगळ्या असा वरच्या टोकाचा गणेश आहे की जो आत्मरूप गणेश ज्याला आपण म्हणतो त्या आत्मरूप गणेशाचं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे। त्यामुळे पहिल्या ओवीमधून सुरुवात करतानाच माऊलींनी त्या नमन केलेलं आहे आणि ते नमन म्हणजे वस्तू निर्देश रूप मंगल म्हणतात त्याला, किंवा नमस्कार रूप मंगल असे मंगलाचे जे प्रकार आहेत त्या प्रकारामध्ये पहिल्या ओवीमध्ये त्यामध्ये ओंकार सुरुवात केलेली आहे। त्यामध्ये सगुण आणि निर्गुण वस्तू निर्देश रूप मंगल केलेलं आहे। सगुणाचं आणि निर्गुणाचंही त्यामध्ये आहे, कारण ओम हे एक नाम आहे आणि ओम इति ब्रह्म असं एक गीताशास्त्र सांगते। ओम हे ब्रह्मसुद्धा आहे ते निर्गुणाचा निर्देश करतं आणि ओम हे नाम आहे ते सगुणाचा निर्देश करतं। त्यामुळे याचं मंगल केलेलं आहे सुरुवातीलाच माऊलीने आणि त्यामध्ये ते सगुण आणि निर्गुण वस्तू निर्देश रूप मंगल आहे। वेद प्रतिपाद्य सुद्धा शब्द वापरलेला आहे। जो वेद ज्यांचं प्रतिपादन करतो किंवा वेदांना प्रेरणा ज्यांच्यामुळे मिळते वेद प्रतिपाद्या हे सगुण वस्तू निर्देश रूप मंगल केलेलं आहे। त्यामध्ये फक्त सगुणता आहे। हे आत्मरूप ओंकार जो आहे तो ओंकार हे आत्मरूपा असा शब्द वापरला आहे। म्हणजे ओंकार हा एक वाच्य आहे, बोलण्याचा शब्द आहे। तो सृष्टीच्या पूर्वीचा आहे। आधी एक शब्द वापरला आहे बघा, त्यामध्ये तो सृष्टीच्या पूर्वीचा आहे।
त्यानं वेदाने त्याला प्रतिपादलेलं आहे, म्हणजे त्याचं प्रतिपादन वेदाने केलेलं आहे. वेदाने तो कसा आहे ते मांडलेलं आहे, त्यामुळे वेद प्रतिपाद्य शब्द वापरला आहे. आणि तो आपणच आपल्याला जाणतो आणि त्यामुळं त्याला दुसरं कोण जाणू शकत नाही किंवा दुसऱ्या कोणत्या गोष्टीमुळं तो जाणला जात नाही. त्यामुळे स्वसंवेद्य असे एक 2-4 शब्द वापरलेले आहेत. या 2-4 शब्दाचा सखोल अभ्यास आपण करायला पाहिजे. म्हणजे तोही शास्त्राच्या दृष्टीनं एखाद्या विद्वान माणसांच्याकडून तो समजावून घ्यावा, म्हणजे पहिली उभी आपल्याला चांगली समजेल. त्यामुळे नमो शब्द जो वापरलेला आहे त्यामध्ये नमस्कार मंगल केलेला आहे. नमस्कार रूप मंगल, जे मगाशी वस्तू निर्देश रूप मंगल होतं तसं हे नमस्कार रूप मंगल केलेलं आहे. मंगलाचे प्रकार आपल्याला विचारसागर ग्रंथामध्ये सापडतात. मंगल जे करायचं असतं ते मंगल कोणत्या कोणत्या पद्धतीने करायचं असतं तर त्याचंही वर्णन आपल्याला विचारसागरसारख्या किंवा इतर ग्रंथामधून सापडतं. असो, काल या ओवीबद्दल आपण सांगोपांग असा विचार केलेला आहे. किती विचार करेल तेवढं कमी आहे. ज्ञानेश्वरीची एक एक ओवी जी आहे ती ओवी अनेकांनी अनेक पद्धतीनं मांडलेली आहे. वेगवेगळे विचारवंत वेगवेगळे अर्थ काढतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या स्वतःच्याही काही कल्पना त्यामध्ये मांडतात. त्यामुळं ती वेगळ्या वेगळ्या अर्थानं वेगवेगळ्या रूपात आपल्यासमोर येते. म्हणून ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा हा जो सुरुवात केलेली आहे ही गणेशचं तो आत्मरूप गणेशाचं वर्णन आहे. आणि आत्मरूप गणेशाचं वर्णन असल्यामुळं श्री गणेशाय नमः असं म्हणायचं माऊलीनं काही गरज नाही आहे. त्यामुळे त्यांनी ते म्हटलेलं नाही, कारण ते सगळं त्यामध्ये गणेश रूपाचंच वर्णन केलेलं आहे. एवढं गणेशाचं वर्णन फारसं बघायला आपल्याला कुठल्या ग्रंथात मिळत नाही. आणि ते वर्णन कसं आहे, अगदी शास्त्राला धरून केलेलं वर्णन माऊलीने केलेलं आहे. आणि म्हणून ही सुरुवात जी आहे ती सुरुवात श्री गणेशानं झालेली नाही असा एक काहींचा प्रश्न असतो. बरं काय, काही जण म्हणतात की असं कदाचित असण्याची शक्यता आहे की श्री गणेशाय नमः का केली नाही, काय विसरले की काय ज्ञानेश्वर माऊली, किंवा इतरांचा जो पाठीमागचा जो प्रघात होता म्हणजे प्रोटोकॉल होता की श्री गणेशाय नमःनं सुरुवात करायचा तो मोडला का काय, असं काही झालेलं नाही आहे. आणि त्यामुळं इथं जी सुरुवात केलेली आहे ती गणेश रूपाचंच वर्णन करणारे आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ गडबडीनं आणि कसा तरी वाचण्यासारखं नाही आहे. गोंदवलेकर महाराज म्हणतात, नाम घेताना चिंध्यांची बाहुली नाचवल्यासारखं नाम घेऊ नये. आपलं स्वतःचं बाळ नाचवतोय ना तसं नाम घ्यावं. आता काय त्यातला अर्थ आहे आपणच काढावं. नाम घेताना कसं करायला पाहिजे, एक छोटीशी बाहुली आहे चिंध्यांची कपड्यांची केलेली आहे, ते आपण त्याला काय विचार करत नाही त्याचा हात मोडला आहे काय राहिला आहे काय असं काय बघत नाही, ती कशी पण नाचवतो. आणि आपल्या मुलाला नाचवताना कसं नाचवतोय, बरोबर विचारपूर्वक, ते पडेल हे होईल त्याला काहीतरी इजा होईल अशा अर्थानं. तसं नामाचा विचार करायला पाहिजे. तसा ज्ञानेश्वरीचा विचार सखोलपणाने हळूवारपणे ते तरी उपयोगात जाईल. पहिली सुरुवात आपण केलेली आहे, हळूवारपणे येईल तरी उपयोगात जाईल. उपयोगाला कसा येईल, कधी येईल, हळूवारपणा त्यामध्ये असेल तर. आणि हळूवारपणानं ज्ञानेश्वरी वाचली नाही तर ती समजत नाही असा बऱ्याच जणांचा अनुभव आहे. त्यामुळं सुरुवातीची ओवी झालेली आहे. दुसरी ओवी काय सांगते आता आपण सुरुवात बघायची आहे, कारण ज्ञानेश्वरीची सुरुवात काल झालेली आहे. आता जे असेल त्या वर्णन आहे आणि ते वर्णन आपण थोडक्यात बघत जायचं आहे. 20व्या ओवीपर्यंत मला वाटतं 19व्या ओवीपर्यंत हे माऊलीने श्री गणेशाचं वर्णन केलेलं आहे, आत्मरूप गणेशाचं. आणि त्यामुळं देवा तुची गणेशू सकळार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोशी असं वर्णन केलेलं आहे. आता हे सांगताना म्हणजे माझं ऐका, अवधारी जोशी म्हणजे आता माझं असं ऐका. कोण म्हणा लागलंय, असं निवृत्तीचा दास म्हणजे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. फार तिथं श्रीगुरूंचं ज्यावेळी एखादी कल्पना येईल त्यावेळी ते फार हळवे होताना आपल्याला दिसून येतात. प्रत्येक अध्यायामध्ये आपण बघितले, ज्या ज्यावेळी श्रीगुरूंचं नाव येतं, श्रीगुरूंचा उल्लेख येतो त्यावेळी ते हळवे होतात ते. आणि त्यावेळी इथं सुरुवातीलाच म्हणतात, देवा तूची गणेशू. मी कुठला देवा, कोण देवा, तर तो आत्मरूप देवा, जो संवेद आहे, स्वसंवेद आहे, जो कसा आहे आधी आहे, किंवा जो कसा आहे वेद प्रतिपाद्य आहे, तो आधी वेद प्रतिपाद्य करणारा आणि दुसरी गोष्ट स्वसंवेद्य असणारा तो गणेश देवा तूची गणेशू. तू गणेश रूपच आहेस, सकळार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोशी. आता इथून पुढे ऐका असं म्हणाले. निवृत्तीचे दास ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता तो गणेश कसा आहे ते मी सांगतो. तर तो कसा आहे, सकळार्थमती प्रकाशू. एकच शब्द यामध्ये आहे
की ज्यामध्ये त्याचा विचार करण्यासारखा आहे. बाकी ते जनरली वर्णन केलेलं आहे. देवा तूची गणेशू वरच्या ओवीला पकडून म्हटलेलं आहे. त्यामुळे पुढची ओवी ही मागच्याचा संदर्भ काहीतरी घेऊन येत असते, असं वाचताना लक्षात ठेवावं लागतं. आणखीन एक गोष्ट सांगावी वाटते. आपण जी ज्ञानेश्वरीचं संदर्भ घेऊन बोलतो ही परमपूज्य खंदाकर महाराजांच्या ज्ञानेश्वरीचा संदर्भ घेऊन आपली रोजची प्रवचनं सुरू आहेत. ही गोष्ट एक लक्षात ठेवण्यासारखी आहे. बाहेरचे संदर्भ किंवा प्रमाण म्हणून काहीतरी घेतलं असेल इतर ज्ञानेश्वरीतलं, पण मूळ ज्ञानेश्वरी जी समोर आहे, जी आपण बघणार आहोत, ती ज्ञानेश्वरी परमपूज्य खंदारकर महाराजांची आहे. आणि ज्यांना कुणाला त्याच्या आपण ज्या ज्ञानेश्वरीच्या प्रवचनाबद्दल ज्ञानेश्वरी उघडून त्याचा विचार करायचा आहे, त्यांनी खंदारकर महाराजांची ज्ञानेश्वरी उघडावी समोर आणि समजा प्रवचन चालू असेल तर ते प्रवचन बघावं, म्हणजे त्यानुसार त्यांना अर्थ कळेल. नाहीतर कदाचित चाचपडायला होईल हे कुठले बोलायला लागलेत, कुठला अर्थ सांगतात. कारण प्रत्येक ज्ञानेश्वरीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीनं अर्थ जरासा बदल आहे, थोडासा बदल आहे. मूळ काय बदल करता येत नाही, पण थोडासा बदल वेगवेगळ्या पद्धतीने केलेला आहे. आपण मात्र ज्ञानेश्वरी जी मूळ घेतलेली आहे ती खंदारकर महाराजांची आहे. देवा तूची गणेशू सकळार्थ मती प्रकाशू, देवा तूच विघ्नहर्ता गणपती आहेस असं म्हणतात. आणि जगातील सर्व अर्थ म्हणजे दे आणि मती म्हणजे वृत्तिज्ञान जे आहे त्या दोघांना तू साक्षीरूपानं प्रकाशित करणार आहेस. म्हणजे तुझी मती शब्द जो वापरला आहे तो बुद्धीच्या प्रकाशासाठी वापरलेला आहे. सकळार्थ मती प्रकाशू म्हणजे सगळी जी आहे ज्ञेय आणि इतर गोष्टी जे वृत्तिज्ञान आहे ते वृत्तिज्ञानाचा सुद्धा प्रकाशक तू आहेस. म्हणजे सर्वांच्या बुद्धीचा प्रकाश तू आहेस. म्हणजे तू माझ्या बुद्धीमध्ये आहेस, तुझ्यामुळंच माझी बुद्धी काम करते असं म्हणायचं आहे माऊलींना. की तुम्ही गणेशा आत्मरूप गणेश तू माझ्या बुद्धीमध्ये आहेस आणि म्हणूनच मी काय करतो, माझी बुद्धी जी आहे हे असं गीतेचं गुह्य सांगायला प्रवृत्त झालेले आहे असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणून ते देवा तूची गणेशू सकळार्थ मती प्रकाशू, बुद्धीचं स्थिर असायला पाहिजे. त्याला मती शब्द वापरलेला आहे. आणि मती म्हणजे बुद्धी, ही बुद्धी स्थिर असायला पाहिजे. जेव्हा बुद्धी स्थिर असते ना त्याचवेळी काहीतरी चांगली कामं घडतात. मागच्या जरा गोष्टी इंद्रियाकडून शरीर, इंद्रिय जरा स्थूल आहेत त्याच्यापेक्षा शरीर थोडंसं सूक्ष्म आहे. इंद्रियापेक्षा शरीर सूक्ष्म आहे, शरीरापेक्षा मन सूक्ष्म आहे, मनापेक्षा बुद्धी सूक्ष्म आहे. असा एका टप्प्यानं आपण जर विचार करत गेलो तर बुद्धी ही फार महत्त्वाची गोष्ट परमार्थाच्या क्षेत्रामध्ये आहे. हे मन आणि इंद्रिय शरीर या गोष्टी फारशा महत्त्वाच्या नाहीत, तर बुद्धी काय काम करते हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून माझ्या बुद्धीला प्रकाश देणारा तू आहेस, किंवा प्रकाश दे. मी आता मांडायला लागलो ज्ञानेश्वरी, तर माझ्या बुद्धीला असं प्रकाश दे की ज्यामुळे मी व्यवस्थित ज्ञानेश्वरी मांडेन. कारण तू सकळार्थ मती प्रकाशू आहेस, तू विघ्नहर्ता आहेस. त्यामुळे मध्ये येणारी कोणतीही विघ्न मला येऊ नयेत असं त्यांना म्हणायचं आहे. मी आता गीतेचा अर्थ सांगायला लागलोय आणि त्यामुळं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तू सगळ्या बुद्धीचा प्रकाशक आहेत. त्यामुळं बुद्धी ही कशी असते तर सात्विक बुद्धी जे असेल तर ही सात्विक बुद्धीच खरी आहे. ज्ञानेश्वरीत पुढं आलेलं आहे, आपण बघणार आहोत हळूहळू. पण इथं सात्विक बुद्धीला फार महत्त्व दिलेलं आहे. ही बुद्धी जी आहे ही बुद्धीच काहीतरी काम करू शकते. त्यामुळे चांगली बुद्धी आहे हे कशावरून ओळखायचं, ह्या बुद्धिमान मनुष्य आहे तर बुद्धिमान मनुष्य ह्यावरून ओळखायचा. हरिपाठामध्ये माऊली सांगतात की बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशी राजे सकळ सिद्धी. कुठलं बुद्धीचं वैभव खरं काय आहे, जी बुद्धी हरीचा विचार करते, हरीचा विचार करते. आणि पुढे म्हणतात 16वा अभंग, हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. म्हणजे बुद्धीनं हरीचा जप करतो तो नर दुर्लभ. इथं सकलार्थ मती प्रकाश का करायला सांगितलं, ते बुद्धीचा प्रकाश, बुद्धीला प्रकाश देणारं किंवा बुद्धीचा प्रकाशक तो आहे. तरी बुद्धी केव्हा काम देते तर ती स्वच्छ आणि सात्विक असेल तर. त्यामुळे स्वच्छ बुद्धी असायला पाहिजे. आणि स्वच्छ बुद्धी असेल तर निश्चितपणे माऊली म्हणतात हरिपाठात त्याप्रमाणे की बुद्धीचं वैभव दुसरं काही नाही, अन्य नाही दुजे. म्हणजे चांगली बुद्धी कशाला म्हणायचं, जी बुद्धी हरीचा विचार करते, हरीचा चिंतन करते. ती दुसऱ्यांना फसवणारी, लवाडी बरोबर हे करणारी, कटकारस्थान करणारी अशा बुद्ध्या पण आहेत. की म्हणतो आपण म्हणतो किती बुद्धिमान मनुष्य आहे बघा, किती मिळकत यानं केलेली आहे, किती प्रॉपर्टी कमवलेली आहे, यासाठी बुद्धी लागते आणि ती बुद्धी त्यानं वापरलेली आहे. एखादा मोठा अधिकार असतो किंवा आपल्याकडून IAS बनणारे अधिकारी सुद्धा आहेत, त्या अधिकाऱ्यांची बुद्धी आपण म्हणतो किती तल्लख दर्जाची बुद्धी आहे, किती चांगले निर्णय घेतात. पण संतांना अभिप्रेत असलेली बुद्धी जी आहे ती बुद्धी, चांगली बुद्धी कोणती म्हणायची, ही काय वाईट बुद्धी नाही, पण सात्विक बुद्धी जी हरीपर्यंत पोहोचते ती सात्विक बुद्धी असते.
हरीचा विचार करणारी बुद्धी खरी आहे. म्हणूनच महाराज म्हणतात इथं की प्रकाश तूच आहेस, माझ्या साक्षीरूपाने प्रकाशित करणारा प्रकाश तूच आहेस, असं श्री निवृत्तीनाथाचे शिष्य म्हणाले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि गणपती कसा आहे ते अवधानपूर्वक ऐका. अवधारी जोजी असा शब्द वापरलेला आहे, अवधारी जोजी. आपण बोलता बोलता कुठल्याही शब्दाचा अर्थ समजला नाही असं राहायचं नाही. त्यामुळे प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण ज्ञानेश्वरीतल्या ओवीचा बघणार आहोत. जेवढे जमतंय तेवढं. हे फार अगोदरचं म्हटलं आपण विचार केला की हे शब्द काय एका महाराष्ट्रातले नाही आहेत, याचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. महाराष्ट्राच्या बाहेरचे पण आहेत. कानडी भाषेतले काही शब्द आहेत, काही गोव्यातले कोकणी भाषेतले काही शब्द आहेत. त्यामध्ये ही एकच भाषा नाही, 56 भाषेचा केला गौरव नामदेव महाराज उगाच म्हणत नाहीत ना त्यांना, तर 56 भाषा यामध्ये वापरलेत. आणि त्यामुळे यातल्या प्रत्येक याचा की जे विद्वान लोकांनी म्हणजे खंदारकर महाराज आहेत, मामासाहेब दांडेकरांनी अर्थ केलेले आहेत, किंवा खंदारकर महाराजांनी अर्थ केलेला आहे, साखरे महाराजांनी अर्थ केलेले आहेत, आणि कुणाकुणाच्या तरी ज्ञानेश्वरी आहेत, तर अर्थ केलेले आहेत त्यांनी. त्यांच्या अर्थानुसार आता आपण पुढे निघालेला आहे, त्यांनी मांडलेल्या अर्थानुसार. आणि त्यावेळी माऊली म्हणतात की हा बुद्धीला प्रकाश देणार आहे, याच्यामुळे बुद्धी प्रकाश दे. त्यामुळे माझी बुद्धी चांगली, कारण मी आत्मरूप आहे म्हणून, मी त्या आत्म्याचा प्रकाश माझ्या बुद्धीत पडलेला आहे म्हणून, यामुळंच माझी बुद्धी प्रकाशते. यामुळं मी बोलतो, यामुळं मी विचार करतो, किंवा विवेक जो माझ्याकडे आहे तो विवेकाला कारण त्या आत्मरूप प्रकाशाचं कारण आहे की जो बुद्धीमध्ये सतत असतो तो. आणि ही गोष्ट माऊलीने इथं मांडलेली आहे. हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश, तेत वर्ण वपू निर्दोष मिरवत असे. इथं शब्दब्रह्म शब्द वापरला. वेदांना शब्दब्रह्म म्हणतात. किती श्रेष्ठ दर्जा दिलाय बघा वेदांना. वेदांचे सगळे शब्द जे आहेत ते प्रमाण शब्द म्हणून मानलेले आहेत, आणि म्हणून वेदांना मोठा दर्जा दिलेला आहे. वेदांना दर्जा जेव्हा दिला, त्या वेदातून जे काही कर्मकांड थोडंसं होतं, कर्माचा विभाग, उपासनेचा विभाग थोडासा बाजूला काढून त्यातलं एक ज्ञानरूप असं जे शास्त्र होतं ते बाजूला काढलेलं आहे. आणि तिथं त्याचाच वेदांत असा तयार झालेला आहे की जो उपनिषदांच्या द्वारे, गीतेच्या द्वारे आपल्याकडे आता समोर आहे. तो हा 4 वेदांत काढलेला सार आहे. उपनिषद ही 4 वेदांचा सार आहे, आणि त्यालाच माऊली म्हणतात हे शब्द ब्रह्म आहे. वेद हे शब्द ब्रह्म आहेत, आणि त्याची मूर्ती सुवेश हे अशेष शब्द ब्रह्म. अशेष म्हणजे संपूर्ण, हे संपूर्ण शब्द ब्रह्म आहे. हे जणू गणपतीचा चांगला पोशाख केलेली मूर्ती आहे. सुवेश, सुवेश म्हणजे चांगला वेश केलेला, त्याची मूर्ती सुवेश. या आत्मरूप गणेशाला नटवलाय कसा बघा. त्याला काय काय घातलेले आहेत भूषणं, तर त्याला एक कपडे घातलेले आहेत, आणि ते कपडे कुठले आहेत, शब्द ब्रह्माचे आहेत. काय सुंदर कल्पना मांडलेली आहे बघा. शब्द ब्रह्म अशेष, या संपूर्ण ब्रह्माला, शब्द ब्रह्माला नटवले ते त्याची मूर्ती सुवेश, तेच वर्ण वपू निर्दोष मिरवत असे. त्या वेदातील कर्मकांडात सांगितलेल्या प्रमेयाचे, कर्तव्याविषयाचे आणि ज्ञानकांडात वर्णलेल्या ब्रह्माचे स्मरण करून देणारे मंत्रवर्ण, मंत्रभागरूप हेच गणपतीचे सुंदर शरीर शोभत आहे. पुढचं ते वर्ण वपू निर्दोष, इथं निर्दोषता आहे, सदोषता काय नाही. मिरवत असे, मिरवत असे म्हणजे समोर येतात, आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे कपडे घातलेला, हे वेदांची कपडे घातलेला आहे हा गणेश, म्हणजे वेदरूप गणेश असा आहे. शब्द ब्रह्म आहे ते, आणि ते शब्द ब्रह्म मिरवत आहे म्हणजे समोर आपल्या येत आहे असं माऊली म्हणतात. म्हणजे शब्द ब्रह्माचा उल्लेख केला आहे. स्मृती त्याची अवयव, देखा अंगिक भाव, त्याचे अवयव काय काय आहेत बघा. स्मृती हे त्याचे अवयव आहेत. स्मृती आणखी त्या गणपतीचे स्वरूप कसं, मनवाधिकांच्या स्मृती हे गणपतीच्या शरीराचे अवयव आहेत. स्मृती त्याची अवयव, देखा अंगिक भाव, ते तर लावण्याची ठेव, अर्थ शोभा म्हणजे नटवलेला आहे. अंगिक भाव आहेत, आणि शरीराचा स्वाभाविक डौलदारपणा जो आहे ते दर्शवित आहेत. अंगिक भाव आतमध्ये असणारे स्वाभाविक भाग. अंगिक भाव शब्दाचा अर्थ आहे स्वाभाविक भाग, आणि स्मृतीत सांगितलेला अर्थ हा तर सौंदर्याची प्रत्यक्ष खाण आहे. लावण्याची ठेव प्रत्यक्ष खाण आहे असा शब्द वापरतात. पण त्यात पाप व अज्ञान दोषांनी रहित अशा सौंदर्याचे या शरीराची शोभा वाढलेली आहे. शरीराच्या, ह्या गणपतीच्या शरीराची शोभा का वाढली, तर शोभा वाढायला कारण इथं निर्दोष आहे म्हणून. अव्यंग आहे ते, तिथं कुठल्याही प्रकारचं व्यंग नाही, तिथं कुठल्याही प्रकारची अपूर्णता नाही त्या आत्मरूप गणेशामध्ये. म्हणजे आत्म्यामध्ये आत्म्याचंच वर्णन चालू आहे. आत्म्याचं वर्णन करताना सांगतात ते कसं आहे, त्याचं अवयव जे आहे त्या गणेश रूपी आत्मरूप गणेशाचे ते अवयव स्मृती आहेत. आणि स्मृती
जसं वर्णन केलेलं आहे बघा, स्मृती आणि श्रुती हे दोन शब्द सतत सतत आपल्याला ऐकायला मिळतात. आणि डॉक्टर परमपूज्य काकाने आपल्याला सांगितलेला अर्थ आहे काय, श्रुती स्मृतीचा अर्थ. श्रुती म्हणजे ज्याला आत्मविस्मृती कधीही झालेली नाही, आत्म्याबद्दलची विस्मृती कधीही झालेली नाही, अशा पुरुषांनी मांडलेले जे शब्द, लिहिलेले जे ग्रंथ आहेत त्याला श्रुती म्हणतात. ज्यांना कधीही आत्मविस्मृती झालेली नाही म्हणजे ते जन्मताच आहेत. याचा अर्थ हे कोण आहेत मग? परिपूर्ण साक्षात परब्रह्म, त्यांनीच लिहिले ते वेद असं म्हणायला इथं जागा आहे. ज्यांना आत्मविस्मृती कधीही झाली नाही अशाने लिहिलेले जे ग्रंथ आहेत त्याला श्रुती म्हणतात. म्हणजे हे परमेश्वर प्रणित आहेत ग्रंथ. आणि म्हणून त्यामध्ये उदाहरण घेतलं तर वेद आणि उपनिषदांचा उल्लेख आपल्याला करता येईल की जे कसे आहेत श्रुती म्हणून मांडतात त्याला. स्मृती जे आहेत ज्यांना आत्मविस्मृती झालेली होती त्याला जीव म्हणतात. आणि अशा जीवानी काय झालेलं आहे, श्रुतीवरून ज्यांना पुढे आत्मज्ञान झालं, श्रुतींचा अभ्यास केला आणि मग आत्मज्ञान झालं आणि मग ग्रंथ लिहिले त्याला स्मृती म्हणतात. दोन्हीतला अर्थ जरासा लक्षात घ्या. आपल्याला पण कधी कधी कोणतरी विचारू शकतं किंवा बोलता बोलता आपल्याला सुद्धा कधीतरी मांडायची वेळ येईल किंवा ऐकायची वेळ येईल. त्यावेळी स्मृती शब्दाचा अर्थ आहे ज्यांना आत्मविस्मृती झालेली होती. हे जीवरूप आहेत म्हणजे आम्ही तुम्हासारखे लगे सगळे आहेत की ज्यांना आत्मविस्मृती झालेली आहे, आवरण दोष शिल्लक आहे. असा आवरण दोष शिल्लक असताना नंतर त्यांनी काय केलं, श्रुतीचा अभ्यास केला. श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे माऊलींचीच उभी आहे. निरंतर अभ्यास ज्यांनी श्रुतीचा केला आणि नंतर त्यांचं काय झालेलं आहे, त्यांना आत्मभान झालं, आवरण दोष निघून गेला. मुळात त्यांचा मल दोष नव्हताच आणि विक्षेपही नव्हता, फक्त आवरण होतं. आणि आवरण जाण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि प्रयत्नानंतर त्यांचं आवरण गेलं आणि आवरण गेल्यानंतर त्यांनी शास्त्र लिहिलं, त्याला स्मृती म्हणतात. आणि ही जी आहेत ना ही डायरेक्ट रेडीमेड आलेली लोक आहेत हा, ही म्हणून त्यांना परब्रह्म म्हणतात. ही निर्दोष आहेत, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही म्हणून. आणि गणपतीचे अवयव काय आहेत, स्मृती त्याची अवयव असा शब्द वापरतात. माऊलींचा अभ्यास किती असेल यावरून कळायला लागते आपल्याला. म्हणजे माऊलींनी म्हणजे 16व्या वर्षापर्यंत एवढा अभ्यास कधी केला असेल काय माहिती नाही, पण तरी ते असंच आहेत की ज्यांना अगदी आत्म्याचं भान आहे अशातले ते होते. आणि त्यामुळे ही एक श्रुतीच आहे असा विचार करायला हरकत नाही. याला स्मृती म्हणता येत नाही ज्ञानेश्वरीला. ज्ञानेश्वरी श्रुती आहे, स्मृती म्हणता येत नाही त्याला. आपण काही ग्रंथ आहेत नंतर बऱ्याच जणांना आत्मज्ञान झालेलं आहे आणि आत्मज्ञानानंतर काहींनी ग्रंथ लिहिलेले आहेत, ही स्मृतीमध्ये मोडतात. पण ज्यांना आत्म्याबद्दलचं ज्ञान अगोदरच होतं आणि आत्मज्ञान असताना सुद्धा ज्याने हे सगळं मांडलेला वेदांत त्याला श्रुती म्हणतात. आणि ही श्रुती आपल्याकडे समोर असते. स्मृती त्याची अवयव देखा अंगिक भाव तेच लावण्याची ठेव अर्थ शोभा, सौंदर्याची शोभा वाढवतात. आणि त्यामध्ये काय आहे, निर्दोष देखा अंगिक भाव ते तर लावण्य, हा वरती शब्द गेला, निर्दोष आहेत ते तर लावण्याची ठेव अर्थशोभा. पुढे काय म्हणतात बघा, गणपतीचं वर्णन चाललंय. अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे. मणिभूषणे म्हणजे अलंकार. आणि कुठले अलंकार घातल्यात त्या आत्मरूप देवाला, त्या तर पुराणांचे. अष्टादश म्हणजे 18 पुराणांचे. 18 पुराण बरोबर लावलेले आहेत आणि त्यांना नटवलेलं आहे. कल्पना फार सुंदर आहे. अष्टादश पुराणे तेची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. ओवीचा अर्थ करताना परमपूज्य खंदारकर महाराजांनी अर्थ केला, 18 पुराणे आहेत, तीच गणपतीच्या अंगावरील रत्नांचे अलंकार. आणि पुराणातील गद्यपद्य रचना जे आहेत ते सिद्धांत रत्नांची कोंदणं आहेत. गद्यपद्य रचना ही कोंदणं आहेत आणि त्या गद्यपद्यांच्या कोंदणात सिद्धांत रत्न जडवलेली आहेत. असा तो गणपती आत्मरूप गणेश आहे. अष्टादश पुराणे तेची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. म्हणजे अगोदर खरंच पुराणांचा अभ्यास जरा का असना करावा, महाकाव्यांचा अभ्यास करावा. हे आपण म्हणतो महाभारत रामायणी महाकाव्य आपल्या भारतातले आहेत, यांचा अभ्यास असेल ना तरच बऱ्यापैकीचं आपले काही ग्रंथांचे उलगडे आपल्याला होतात. पुढे पुढे आपल्याला यायला लागतील. काही पुराणकथा आहेत, त्यामध्ये त्या पुराणकथा कुठल्या आल्या, माऊलींच्या ओळीमध्ये ज्या आल्यात ना, यांनी यावरून समजतं की त्यांनी पुराणांचा पण अभ्यास केला होता. सगळी पुराणे जी आहेत ती पुराणं त्यांना माहिती होती असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे 18ही पुराणं आहेत, पण 18ही पुराणे कशासाठी आहेत, ही फक्त त्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी आहेत. कशाचं, आत्मरूप देवाचं सौंदर्य वाढवणार आहेत. मग त्यात किती लक्ष घालायचं हेही बघायला पाहिजे. म्हणजे 18ही पुराणे हरीची गाती,
हरिपाठातला तुकडाच आहे. 18ही पुराणे हरीची गाते, म्हणजे हरीचा विचार पहिल्यांदा करायला पाहिजे, पुराण नंतर, असा त्याचा अर्थ आहे. कारण ही पुराणं फक्त आत्मदेवाची आभूषण आहेत. त्याच्याकडे किती लक्ष द्यायचं तर तेवढ्या पुरतं लक्ष द्यायचं, त्याच्या पलीकडे जाऊन त्याला लक्ष देण्यात काही अर्थ नाही असं सांगायचं आहे. पण माऊलींनी मात्र विचार करताना केलाय, जे जी काही भूषणं वापरलेली आहेत ना त्या देवाला, गणपतीला, ती सगळी 18 पुराणांची भूषणं आहेत. तीची मनी भूषणे पदपद्धती केवने प्रमेय रत्नांची, पदबद्ध नागर तेची रंगातिले अंबर. ही शब्दरचना ज्या आहेत, अंबर म्हणजे वस्त्र, आकाश पण म्हणतात त्याला, पण त्याचा अर्थ वस्त्र असा अर्थ आहे. अंबर म्हणजे वस्त्र, पण दुसरा अर्थ त्याचा आहे की हे शब्दरचनेचं वस्त्र आहे, जे ते साहित्य वाणे सुपुर उजाळाचे, लालित्यपूर्ण पदरचना, हे सुंदर रंगवलेले वस्त्र आहे असं माऊली म्हणतात. साहित्य शास्त्रातील वाणे म्हणजे शब्दालंकार, अर्थालंकार हे जे प्रकार आहेत, त्या वस्त्रातील चकचकी दिसणारे जरीचे तलम तंतू आहेत, जे तर साहित्य वाणे सपुर उजाळांचे, असे जरीचे, असे तलम असणारे, मलमलीत असणारे हे तंतू आहेत की जे त्या वस्त्राला जे पदबंध नागर, पदरचना केलेले रंगवलेले वस्त्र आहे शब्दांचं, आणि याला अलंकार जडवलेले आहेत. आणि त्यामुळं हे अलंकार वेगवेगळ्या ठिकाणी अलंकार आपल्याला बघायला मिळतात. म्हणून एक मराठीच्या प्राध्यापकांना मी बोलताना अधूनमधून मी म्हणायचं की तुम्ही एवढं मराठीचं ज्ञान सगळ्या लोकांना सांगता, एकदा ज्ञानेश्वरी वाचा, तुम्हाला अलंकार कळायला लागतील. केवढे अलंकार त्यामध्ये वापरले की ज्या अलंकाराचा ठाव घेता येत नाही. आपल्या बुद्धीला पेलते तेवढं आपल्याला समजते, त्याच्या पलीकडे जाऊन ती बुद्धी काम देत नाही, ज्ञानेश्वरी सगळी उलगडता येत नाही. पण आज जे टाकलेलं व्याकरण आहे सगळं सांभाळलंय ज्ञानेश्वरीनं, सगळं सांभाळलंय. कुठे शास्त्र सोडलं नाही, कुठं पुराणांना धक्का लावलेला नाही, पुराणांना कमी लेखलं नाही. बघा पुराणांना केवढं स्थान दिलंय. काय म्हणतात, ही 18 पुराणे तेची मणिभूषण आहे. ही मणिभूषण आहेत, म्हणजे त्यांना कमी लेखलेलं नाही, पण ती मात्र अलंकार आहेत हेही सांगायला विसरत नाहीत. हे सगळ्या ठिकाणी अशा खोच मारून ठेवलेल्या आहेत. या देखा काव्य नाटका जे निर्धारिता असं कौतुका, त्याची रुंझुंती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी. म्हणजे त्याच्या पायात ज्या घंटा आहेत ना, त्या कसल्या आहेत, अर्थध्वनीच्या आहेत. व्यास, वाल्मिकी, भरत मुनिकृत काव्यानी नाटके आहेत, याचा कुतूहल बुद्धीने विचार केला असता ती गणपतीच्या पायातील रुंझुणाऱ्या लहान घागऱ्या आहेत. म्हणजे जी काव्य नाटकं जी आहेत ना, या काय आहेत, पायातलं त्यांचे घुंगरू आहेत, ते फक्त वाजणारे घुंगरू आहेत, घागऱ्या आहेत. आणि काव्य नाटकाचा अर्थ हा त्या घागऱ्यात बसवलेला घुंगरांचा मंजूळ ध्वनी आहे. त्यातनं येणारा ध्वनी मात्र मंजूळ तो कुठला आहे माहिती आहे काय, त्याच्यातल्या अर्थाचा आहे. पण खरं मात्र सांगितलं ही सगळी काव्य नाटकं आहेत नाही, ही काव्य नाटकं पायाच्या ठिकाणी ठेवल्यात. बरं काय, त्यांना पायातल्या घुंगरामध्ये ठेवलेले आहे. पण त्यातनं येणारा आवाज मात्र तो आहे ना, तो आवाज मात्र कसा आहे, मंजूळ ध्वनी आहे म्हणतात. त्याची रुणझुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी, त्यातून निघणारे अर्थ मात्र सुंदर आहेत. पण ते काव्य नाटक आहे. नाना प्रमेयाची परी निपुणपणे पाहता कुसरी, दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. त्या काव्य नाटकातील अनेक सिद्धांताचे प्रकार त्या शब्दात आविष्कृत झालेले आहेत, मांडलेले आहेत. ते शब्द बारकाईने पाहिले तर त्यात कवीचे कौशल्य दिसून येते. असे ते योग्य शब्द घागऱ्यातील अनमोल रत्ने आहेत. तेथ व्यासाधिकांच्या मती तेची मेकाळा मिरवती, चोखाळपणे झळकती पल्लव सडका. त्या गणपतीच्या अंगावर व्यासाधिक महर्षींची बुद्धी हीच मेकला म्हणजे कटिभूषण आहे. व्यासाधिक जे काय ऋषी होऊन गेले त्यांची जी मती त्यांची बुद्धी आहे ही मेखला आहे, म्हणजे कटिभूषण आहे. आणि त्या मेखलेच्या पदराला मोत्याच्या सरांच्या ओळी त्या बुद्धीतील शुद्धपणा दर्शवी झळकत आहेत. फार हे त्यांनीच ती सांगावं अर्थ. वास्तविक त्याने अर्थ लिहून ठेवला असता तर बरं झालं असतं माऊलीनीच, की ही अशी आहे. बऱ्याच वेळा परमपूज्य काकांची सुद्धा ग्रंथ त्यांनी मांडलेल्या त्या ओव्या प्रत्येक उपनिषदांच्या ओव्या खाली दिल्यात, काकांनी लिहून ठेवलेल्या आहेत. त्या प्रत्येक मंत्राचा अर्थ सांगणाऱ्या ओव्या दिलेल्या आहेत. ती काहींनी सांगितलं की त्या ओव्या पण आम्हाला समजत नाहीत, म्हणून काकांनी त्यांचा आणि मराठीचा अर्थ खाली लिहून ठेवला. तसं यांनी मराठीचा अर्थ अगोदर लिहून ठेवला असता तर बरं झालं असतं. त्यांना काय म्हणायचं आहे नेमकं काय लक्षात येत नाही. आता ही 6 दर्शन आहेत ना, ही 6 दर्शनं कशी वर्णन केलेली आहेत बघा. देखा षडदर्शने म्हणपती तेची भुजांची आकृती, म्हणून 20 संवादे धरती अयोध्या हाती. ही 6 दर्शनं कुठली आहेत तर वैशेषिक एक, न्याय दुसरं, उत्तर मीमांसा हे बुद्धांचं एक,
नंतर सेश्वर आणि निरीश्वर, आणि शेवटचा आहे पूर्वमीमांसा. म्हणजे पूर्वमीमांसा, उत्तर मीमांसा, न्यायशास्त्र, बुद्ध या सगळ्यांना मिळून षडदर्शने म्हणलेले आहे. म्हणजे साई शास्त्र, शेवटचा अभंगच आहे माऊलींचा. ही साई शास्त्र ही सगळी हरीचं गुणगान करणार आहे. म्हणजे हरिरूप आत्मरूप जो हरी आहे त्या आत्मरूप हरीशी आहे. देखा षडदर्शने म्हणपती, ती भुजांची आकृती, ज्या भुजा बाजूला दिलेत नाही 6 भुजा, त्या 6 भुजा म्हणजे 6 दर्शन आहेत असं माऊली वर्णन करतात. म्हणून 20 संवादी धरती, वेगवेगळ्या प्रकारची त्यामध्ये आयुध्य आहेत ना त्यांच्या हातात. प्रत्येकाच्या हातात वेगवेगळं आयुध आहे, शस्त्र वेगवेगळं आहे, आणि त्यामुळे त्यांच्यात संवादच नाही. वेगवेगळे प्रकारचे हात आहेत. जितकी अनेकता असेल तितक्यामध्ये विसंवाद आहे, हे सांगायचं आहे या ओवीतून. आणि म्हणून म्हणतात ते का, ही सगळी 6 दर्शने म्हटली जातात. ती दर्शने गणपतीच्या 6 बाहूंची आकृती आहे. म्हणून 6 हातात परस्पर भेद असलेली मतरूपी आयुधे धारण केलेली आहेत. आता त्याचंही वर्णन केलं, कशी कशी आयुध आहेत ते. तरकू, तोची फरशू, म्हणजे फरशू जे हातामध्ये आहे, कुऱ्हाड आहे त्यांच्या हातात, त्याला तर्क म्हणतात. हा तर्क एक आहे. नीतिभेद तो अंकुश, जो अंकुश हातामध्ये आहे तो नीतिभेदाचा आहे. वेदांत तो महारसू मोदक मिरवे, हातात जो मोदक आहे ना तो मात्र वेदांताचा आहे. कसं वर्णन करताना केले बघा. म्हणजे वेदांत मात्र चांगला अर्थ माऊलीने बरोबर काढला, आणि यांना मात्र तर्कुतोची फरशू. आता फरशू हा शब्द, फरशू शब्द वापरताना त्या विशेष अर्थ, विशेष त्याला महत्त्व दिलेलं नाही असा त्याचा अर्थ आहे. आणि नीतिभेद अंकुशू हे वैशेषिक दर्शन या ठिकाणी मांडलेलं आहे. याला सत्तर्क म्हणतात. न्यायदर्शनाच्या बाबतीमध्ये तर्क शब्द आहे ना, तो सत्तर्क जर असेल तर तो न्यायशास्त्र दर्शनातला आहे. आणि वैशेषिक दर्शनातला नीतिभेद म्हणजे धर्म जो आहे तो वैशेषिक दर्शनातला शब्द वापरलेला आहे. आणि वेदांत हा शब्द जो आहे तो उत्तर मीमांसामध्ये वापरला आहे. एकाच ओळीमध्ये 3 दर्शनं टाकलीत बघा, एकाच ओळीमध्ये तिन्ही दर्शन टाकलेत. आपल्याला वाटतं त्यांचा षडदर्शनाचा अभ्यास होता की नाही, पण ह्या ओव्या वाचताना लक्षात येतं. पारायण करताना ह्या ओव्याला कळत नाहीत मात्र. म्हणजे माझा स्वतःचा अनुभव तसा आहे. पारायण करतो आपण किंवा रोज नित्यनेमानं वाचतो ज्ञानेश्वरी, त्यावेळी त्याचा अर्थ कळत नाही. अभ्यासानं जर आपण त्याच्याकडे बघायला लागलो तर खूप काही त्या ओव्या सांगून जातात. पुढे काय म्हणतात, एके हाती जंतू. बरं, त्याचा अर्थ कसा आहे बघा. गौतम मुनिकृत न्यायदर्शनातील विवेचन करणारा तर्क हा गणपतीच्या हातातील परशू आहे. सिद्धांत भेद हा दुसऱ्या हातातील अंकुश आहे. आणि बादरायण मुनिप्रणित उत्तर मीमांसा दर्शनातील ब्रह्मरसाने रसाळ असा जो औपनिषद सिद्धांत तो गणपतीच्या हातात मोदक आहे. म्हणजे उपनिषद हा मोदक आहे बरं काय. नीती हा अंकुश आहे, आणि इकडं तर्क हा काय आहे, परशु आहे. प्रत्येक तिन्हीचं वर्णन केलेलं आहे. एक हाती दंतू तो स्वभावता खंडितू, तो बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा. ती जी वार्तिकं लिहिली गेलेली आहेत ना ती बौद्ध मतातील खंडित शब्द वापरला आहे बघा. कारण दात एक मोडलेला दात आहे गणपतीच्या एका हातात जो दात आहे तो सहजच खंडित म्हणजे मोडका आहे. तो दात म्हणजेच बौद्ध मत आहे. बौद्ध मत खंडित आहे. ते शून्य, क्षणिक शुद्ध शून्याचा विचार करतात आणि शून्य आहे शून्य आहे शून्य आहे म्हणतात. पण शून्य आहे बघणारा कोण आहे असा प्रश्न पुढचा येतो. त्यामुळे त्यांचं मत आपोआप खंडित होऊन जातं. बघणारा कोणतरी आहे ना, त्यामुळे तो शिल्लकच राहतो. नुसतं शून्य शून्य राहत नाही आणि शून्य पण राहत नाही नंतर. मग याचा अर्थ ते बौद्ध मत खंडित झालेलं आहे. त्यामुळे बौद्ध मत सुद्धा खंडितू, बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा इथं पूर्व मीमांसा मांडलेल्या. मग सहजे सत्कार वादू, सांख्यदर्शन मांडलं बघा. सत्कार वादू तो पद्मकर वरदू, तो हात वरती वर देण्यासाठी आहे. धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू, म्हणजे इथे योगदर्शन आहे बघा. धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू, अभय देणारा दुसरा हात जो आहे तो योगदर्शनाचा आहे. आणि सत्कार वादू म्हणजे सांख्य दर्शनाचा आहे, तो पद्मकर वरदू जो वरदान देणार आहे. शून्यवादाचे खंडन झाल्यानंतर सहजच पतंजली प्रणित सेश्वर सांख्यदर्शनातील व कपिल प्रणित निरीश्वर सांख्यदर्शनातील सत्कार हे वादरूपी कमल धारण केलेल्या गणपतीचा जो हात आहे तो वरदहस्त आहे. वर्ण चांगलं केलेलं आहे, तो पद्मकरू वरदू. आणि पुढे म्हणतात, आणि पूर्वमीमांसातील धर्मजिज्ञासा इत्यादी सूत्रे लिहून वेदार्थ निर्णयाद्वारा धर्मप्रतिष्ठा सदैव सिद्ध, धर्मप्रतिष्ठा करणारा किंवा धर्माला आधार असलेला सकामाना भोग देण्याविषयी सदैव सिद्ध आणि विघ्नांना भीती झालेल्यांना अभय देणारा जो हात आहे तो अभयहस्त आहे. मग सहजे सत्कार वादू तो पद्मकरू वरदू, धर्मप्रतिष्ठा तो सिद्धू
अभय हस्तू म्हणजे धर्माला प्रतिष्ठा देणारा, अभय देणारा असा आहे तो. आणि सत्कारवाद म्हणजे सांख्य दर्शनाचा काय देणार आहे, आशीर्वाद देणार आहे. या दोन्हीचा अर्थ. देखा विवेकवंतू सुविमळू तोची शुंडादंड सरळू जेत परमानंद केवळू महासुखाचा. 14 नंबरची उभी काय सांगते बघा. देखा विवेकवंतू सुमिळू. आता असे पहा, अत्यंत शुद्ध असा जो नित्यानित्य विचार आहे हाच तो गणपतीचा सोंडेचा सरळ सोट आहे. इथं मात्र वर्णन विवेकाचं केलेलं आहे बघा. म्हणजे जो नित्यानित्य विचार आहे, विवेकवंतू सुविमळू तोची शुंडादंड सरळू, तो सरळ सोंडेचा सोट असून सोंडेत महासुखालाही होणारा शुद्ध परमानंद आहे. जेथे परमानंद महासुखाचा, या सोंडेमध्ये म्हणजे जिथं नित्यानित्य विवेक आहे त्या विवेकाजवळ महासुख असतं असं सांगायचं आहे. देखा विवेकवंतू सुविमळू तोची शुंडादंड सरळू जेथे परमानंदू केवळू महासुखाचा. जिथं फक्त महासुख म्हणजे सर्व सुख भोगायला मिळतं, जिथं हे विवेक असतात. विवेकाचे विचार सुद्धा आपल्याला सांगितले. सारासार विचार हा एक विवेकच आहे. सारासार विवेक, सार आणि आसाराचा विवेक, नित्य आणि अनित्यचा विवेक, आत्मने अनात्माचा विवेक, याचे वर्णन आपल्याला शास्त्रीय ग्रंथामधून आपल्याला बघायला मिळतात. सार आणि आसार हा अगदी जडातला आहे बघा. हे सार कोणतं आहे, खरं कोणतं आहे आणि खोटं कोणतं आहे असं ओळखणार आहे. आत्म आणि अनात्म हे जड चेतनातलं आहे बरं काय. जड आणि चेतनातला विवेक. जड कोणता आहे आणि चेतन कोणतं आहे. आणि नित्य आणि अनित्य यामध्ये सुद्धा हे शाश्वत कोणतं आहे आणि अशाश्वत कोणतं आहे याचा विवेक करायला पाहिजे. आणि हा विवेक ज्यावेळी सुचेल ना, त्या विवेकाला इथं सरळ सोंड जे आहे की जिथं महासुख नांदतं त्या सोंडेमध्ये, ती सोंड गणपतीचे आत्मरूप गणपतीचे आहे, तिथं हा विवेक आहे. आणि तो कसा विवेक आहे, सुविमळू, अत्यंत शुद्ध. सुविमळू शब्द वापरलेला आहे. देखा विवेकवंतू सुविमळू तोची शुंडादंडू सरळू. शुंडादंडू शब्दाचा अर्थ आहे ती सोंड, सरळ सोंड. जेथे परमानंद केवळ महासुखाचा, ज्या सोंडेमध्ये, कुठल्या नित्यानित्य विवेकाच्या सोंडेमध्ये, जो नित्यानित्य विवेक अत्यंत शुद्ध असा विवेक आहे, त्या विवेकामध्ये महासुख नांदतं. त्यामुळं आपण असाच विचार करावा, नित्य कोणतं अनित्य कोणतं असा विचार इथं सुचला पाहिजे आपल्याला. किंवा जे आत्म कोणतं आणि अनात्म कोणतं हाही विचार करायला सुचला पाहिजे. आणि सार कोणतं आणि असार कोणतं याचाही विचार आपल्याला करता आला पाहिजे. जेव्हा असा आपण विचार करतो ना, तेव्हा खऱ्या अर्थानं त्याच्याबद्दलचं वैराग्य निर्माण होतं. विवेकानंतर येणारं वैराग्य फार सुंदर असतं. म्हणून माऊली तो विवेकाचा विचार करतात. विवेकाशिवाय असलेलं वैराग्य जे आहे ते वैराग्य कसं हेकांडपिशे म्हणतात त्याला. समर्थाने त्याचं वर्णन केलेलं आहे. तसे वाटेल तसे म्हणजे घरातून सुद्धा मुलांना सुद्धा सारखं त्यांना काय करायचं, टाकाऊ पद्धतीने बोलायचं. तुमच्यामुळंच हा संसार माझ्या वाट्याला आलाय असं म्हणायचं. तुम्हाला सोडायचं लागतं वाटते, मी आता तुम्हाला सोडूनच जातो, म्हणजे तुमच्याशिवाय तुम्हाला घेऊन मी जगू शकत नाही. हा कसलं म्हणायचं वैराग्य, हे वैराग्य हेकांड पिशे म्हणायचं. की काय ना काहीतरी टाकायचं आणि त्याला टाकणं म्हणायचं. वैफल्य आलेलं असतं, याला का वैराग्य म्हणत नाहीत. त्यांनी परमपूज्य काका त्याला वैताग, वैफल्य आणि काहीतरी शब्द असे वहीचेच वापरतात. पण इथं जे वैराग्य आहे ना, ते वहीचा विचार फार आहे. पण हे वही नुसतं फोटोत वही लिहून चालणार नाही. लिहितात बघा वही म्हणजे वही हिंदूराव भोईटे म्हणजे वैकुंठवासी झालेले, फोटोच्या खाली असते बघा लिहिलेलं. वही शब्दाचा अर्थ तो. आता वही खरा तो वैराग्याचा, तो वैकुंठवासी झाला का कुठे गेला कुणाला माहीत पण नसते. तो वास्तविक काय झाले कुणाला माहिती, ते वैकुंठाला गेला. ही मोठ्यापणाने पोरं आपली लिहितात वही किंवा कै म्हणजे कैदीतून मुक्त झालेला म्हणायला पाहिजे. आणि वही म्हणजे वैतागून गेलेला, वैतागूनच बाहेर पडला संसारात ना, म्हणून वही झाला. आणि कै म्हटलं तर कैदेतून प्रपंचाच्या सुटला म्हणून कै म्हणायला पाहिजे. दोन्हीपैकी एक काहीतरी म्हणायला पाहिजे. पण लिहितात मोठेपणानं काहीतरी वही कै, तर काय त्याचा उपयोग फारसा होत नाही, लिहून काय होत नाही. वास्तविक व्हायला पाहिजे. वास्तविक कधी होईल की जर हा नित्यानित्य विवेक सांभाळला, आपण जगत असताना जर नित्यानित्य सारासार विवेक सांभाळला आणि आत्म अनात्म हा विवेक जर सांभाळला तर निश्चित लक्षात येईल. हे अनात्म आहे, कशाला उगाच त्याच्याकडे लक्ष द्यायचं. हे असार आहे, त्रिगुण असार, निर्गुण आहे ते सार. सरळ माऊलीने हरिपाठामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे विवेकाचं. विवेक कसा असा आहे तर त्रिगुण जेवढं आहे सगळंच त्रिगुण आहे. माझ्या शरीरानं सुरुवात होते,
माझं शरीरच त्रिगुणात्मक आहे, त्यामुळे त्रिगुणात्मक शरीरापासून जर सुरुवात केली, शरीरापासून देहादी प्रपंच असा शब्द प्रयोग शास्त्रीय भाषेमध्ये वापरतात. देहादी म्हणजे माझ्या देहापासून सुरू होणारा सगळा पसारा समोरचा, हा सगळा त्रिगुणात्मक आहे, मायेनं वेढलेला आहे, म्हणून तो मिथ्या आहे. म्हणून मिथ्या असल्यामुळं मी त्याचा फक्त वापर करतो, त्याच्यात मन घालू शकत नाही आणि इंटरेस्ट घेऊन मी प्रपंच करू शकत नाही. म्हणजे इंटरेस्ट घेऊन आपण जे काहीतरी गोष्टी करत असतो ना, तो चुकीचा आहे. त्यावेळी जर विवेक वापरला तर. म्हणून पुढं माऊली म्हणतात, मज अवगमली या दोन्ही, मला असे वाटते अवगमली या दोन्ही, मीमांसा श्रवणस्थानी. ज्या मीमांसा आहेत ना दोन, त्या कुठं आहेत? श्रवणस्थानी, कानाच्या ठिकाणी. बोधामृत मुनी आली सेविती. आणि पूर्व आणि उत्तर मीमांसा गणपतीच्या कानाच्या ठिकाणी आहेत. सतत श्रवण मननाचा गुंजारव करणारे मुनिरूपी भ्रमर गणपतीच्या गंडस्थळातील ज्ञानरूपी मदामृताचे सेवन करतात. म्हणजे आता हे गंडस्थळाचं वर्णन चालू आहे आणि ते गंडस्थळाचे असणारे ते जे मुनी आहेत, बोध मदामृत मुनी आली सेविती, हे सगळे मुनी जे आहेत ते सेवन करतात. त्याचं कशाचं? पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसाचं. जरी पूर्वमीमांसा कर्मकांडावर आधारित असली, त्यातले बरेचसे सुधारणा करून उत्तर मीमांसा मांडलेला आहे. उत्तर मीमांसा हा वेदांत आहे खरा, जो नंतर मांडलेला आहे आणि शेवटचं, आणि त्याला कुठलंही खंडन मंडनचं टिकलेलं नाही, शेवटच झाला. वेदांचा अंतच करून टाकलाय उत्तर मीमांसानं, म्हणून त्याला वेदांत म्हणतात. शेवट झाला वेदांचा. आता वेदात परत काय काढण्यासारखं शिल्लक राहिलेलं नाही आणि आपल्याकडे सगळं गोळा करून या संतांनी आणून ठेवलंय आपल्यासमोर. आपण त्याचं किती सेवन करतो हे बघायला पाहिजे. ऋषीमुनी सेवन करतात म्हणून सांगितलंय, त्याचं श्रवण करतात, त्याचं मनन करतात, निधिध्यासन करतात. कारण ते कानाच्या ठिकाणी असणारे जे आहेत हे दोन मला समजलेले, मज अवगमली या दोन्ही, मला असं वाटतं मीमांसा श्रवणस्थानी, दोन मीमांसा ह्या श्रवण ठिकाणी आहे, कानाच्या ठिकाणी आहे. बोध मदामृत मुनी, ते बोधामधलं जे अमृत आहे ते अमृत सेवन करण्याचं काम हे ऋषी मुनी करतात. प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैततेची निकुंभ, सरिसेपणे एकवटद इब मस्तकावरी. तर अशी कठीण उभी आहे बघा. वेदशास्त्र पुराणातील सिद्धांतरूपी पोहळ्याच्या अलंकाराने तेजस्वी दिसणाऱ्या गणपतीच्या मस्तकावर द्वैत आणि अद्वैत ही दोन्ही गंडस्थळे आहेत. ती द्वैताद्वैत खंडन मंडनाच्या बाबतीत समान बलाची असल्यामुळे सारखेपणाने मस्तकावर एकत्रित झाले आहेत. द्वैत आणि अद्वैत जवळजवळ राहतात, लांब राहत नाहीत, हे सांगायचं आहे फक्त यामध्ये. म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना, आपण द्वैताचं बोलत अद्वैताचं खूप बोलत असलो तर बोलताना अद्वैतातच बोलावं लागतं, त्याशिवाय बोलताच येत नाही. असं अनेक वेळा घडतं. म्हणजे मायेत आल्याशिवाय मायेवर बोलता येत नाही असं साधारण शास्त्र आहे. आता आपण मायेत असल्याशिवाय आपल्याला बोलता येत नाही, मायेत असल्याशिवाय ऐकता येत नाही. ज्यावेळी ऐकणं बोलणं घडतं त्यावेळी मायेत आपण असतो. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, पण आपल्याला लक्षात येत नाही. बरेच वेळा कीर्तनकार किंवा प्रवचनकार आपण त्यांना वाटतंय आपण मायेतून बाहेर पडून हे लोकांना मी सांगायला लागलोय, शिकवायला लागलोय, पण तो बोलतानाच मायेत असतो. हे त्यावेळी त्याला समजलं तर लक्षात येतं. म्हणजे बरेच वेळा मौनावर पण एक तास बोलतात. मौनाचं महत्त्व किती तास? 1 तास. म्हणजे बोलू नये हे सांगायला 1 तास बोलायचं, 1 तासभर बोलायचं मौनावरती. याचा अर्थ काय होतो की मायेत राहून हे सगळं करावं लागतंय. म्हणून द्वैत आणि अद्वैत दोन्ही जवळजवळ राहतात. फक्त लक्षात यायला पाहिजे आपल्याला. भेद ज्याला आपण म्हणतो, हा लक्षात आला ना लगेच आपल्याला समजतं की इथं द्वैत आहे, इथं अद्वैत आहे. आणि त्यासाठी उपरी दश उपनिषद आहे, पुढची उभी आहे 18 नंबरची. उपरी दशोपनिषदे, शेवटची उभी आपण घ्यायला आलोय. उपरी दशोपनिषदे, जे उदारे ज्ञान मकरंदे, तिये कुसुमे मुगटी सुगंधे शोभती भली. अर्थदृष्टीने व्यापक आणि ज्ञानाचा शुद्ध मध असलेली ईशावास्य दशोपनिषद जी आहे ती सुगंधी फुले गणपतीच्या मुकुटावर अत्यंत सुंदरपणाने शोभतात. म्हणजे उपरी दशोपनिषद शब्द जो वापरला, ही 10 उपनिषदं म्हणजे माऊलींनी सुद्धा तीच मान्य केली बघा. ज्याचा अर्थ आचार्यांनी केला, तीच दशोपनिषदाबद्दल माऊली बोलतात. माऊली भगवान शंकराचार्यांच्या पलीकडे जाऊन काय बोलत नाहीत बरं का, किंवा व्यासांना सोडून काय बोलत नाहीत, पुराणांना सोडून काय बोलत नाही. म्हणून ते म्हणतात की मी भाष्यकारा ते वाटप असतो. म्हणजे मी भाष्यकारांना विचारत ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, मी माझ्या मनाचं काही लिहिलेलं नाही असं सरळ सांगतात. आणि म्हणून उपनिषदांना कुठं स्थान दिलंय? फुले जी आहेत ना मुकुटावर ठेवलेली ती फुलं म्हणजे 10 उपनिषद आहे. किती मोठं स्थान दिलंय बघा त्यांना.
म्हणजे उपनिषदांना, कारण उपनिषदातलं ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ज्ञानेश्वरीसाठी प्रमाण ग्रंथ म्हणून उपनिषदांचा वापर केला असणारच हे पुढच्या उवीवरून आपल्या लक्षात येतं. प्रमाण कुठलं बघितलंय म्हणजे संदर्भ ग्रंथ जे वापरल्यात माऊलीने ते उपनिषद वापरलेले आहेत, वेद वापरलेले आहेत, हे यावरून आपल्या लक्षात येतं. त्यामुळे दश उपनिषद अर्थदृष्टीने व्यापक आणि ज्ञानाचा शुद्ध मध आहे ना, जे उदार म्हणजे सगळ्यांना वाटायला बसले, त्याने झाकून काय ठेवलेलं नाही, उपनिषदाने सगळं दिलेलं आहे. ज्ञान मकरंदे ईशावासी उपनिषद सुगंधी फुले गणपतीच्या मुकुटावर अत्यंत सुंदरपणाने शोभतात, ती कुसुमे मुगटी सुगंधे शोभती भली. शब्द वेगवेगळे वापरले ना, कुसुमे मुगुटी सुगंधे हे शब्द वेगवेगळे प्रत्येक ठिकाणी वापरले आहेत. आणि प्रत्येकाचा म्हणजे सुगंधी असलेली फुलं जी आहेत, कुसुमे म्हणजे फुले मुकुटावर घातलेली आहेत, ती कोणती फुलं, उपरी दश उपनिषद म्हणजे अर्थदृष्टीने व्यापक असलेली, ज्ञानाच्या दृष्टीने शुद्ध असलेली उपरी दश उपनिषदे, ती कशा आहेत, उदार आहेत, म्हणजे द्यायला बसलेले आहेत. त्यांनी झाकून काही ठेवलेलं नाहीत, सगळं प्रकट करून दाखवलेलं आहे. संतांनी सुद्धा आपल्या पुढं सगळं जे मांडलेलं आहे कीर्तन, हे ग्रंथाच्या द्वारे जे निरूपण केलेलं आहे, हे सगळं त्यांनी काही झाकून ठेवलेलं नाही. आपल्याकडे आता द्यायला काही नाही म्हणतात, ते तुम्हाला सगळं देऊन टाकलेलं आहे, तुम्हाला जे हवं आहे ते त्यातलं घेऊन टाका म्हणतात. असं झाकून काही ठेवत नाहीत. बरीच मंडळी आपण काय करत असतो, जरा असू दे एखादा हातच्या राखून ठेवावा, तसं संत काही करत नाहीत. संतांनी सगळं अगदी करुणेनं सगळ्यांसाठी वाटून ठेवलेलं आहे. अशा एक 18 ओव्या आहेत. उद्यापासून थोडंसं ओंकाराचं वर्णन आहे की त्याचे 3 मात्रा ज्या आहेत, त्या 3 मात्रांचं वर्णन उद्याच्या प्रवचनामधून आपल्याला बघायला मिळेल, ऐकायला मिळेल. आणि त्यामुळं पुढची जी आता इथून पुढे सुरुवात होतं, त्याचा थोडासा त्याला एक वेगळा ढाचा आहे, वेगळी सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत वर्णन जे केलेलं आहेत ना, ते फक्त गणपतीच्या ह्या वर्णनाचं आत्मरूप गणपतीचं वर्णन केलेलं आहे. त्या गणपतीचं पुढं ओंकाररूप वर्णन जे आहे ते कसं आहे, त्याही 2-3 ओळीतून माऊली पुढे सांगणार आहेत. आणि त्यानंतर सद्गुरूंचं वर्णन करायला सुरुवात करतात. बहारदार